मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट में और जोगेश्वरी ईस्ट में आज हम लोग साईराम गोविंदा पथक इनकी दहंडी प्रैक्टिस इस वीडियो के माध्यम से देखने वाले हैं। माझं नाव अक्षय तावडे, एक साईराम गोविंदाचा खेळाडू। जवळजवळ मी हे मंडळ 2009ला सुरू झालं जेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये राहायला आलो। खूप सारी पोरं होती, खूप पोरं येतात, खूप पोरं खेळतात, सगळ्यांना खरंच मजा येते खेळताना। खरं तर जर एक म्हणतो ना आपण की ह्याचं जर कोणाला श्रेय द्यावं, आता हे जे 3-4 वर्षांमध्ये जे आपण बूम म्हणतो ना इंग्लिशमध्ये बूम, याला जर कोणाला श्रेय द्यावं तर प्रताप सरनाईकांना, की त्यांचं जे विजन आहे त्या विजनला पकडून त्यांनी हा गल्लीतला खेळ आणि स्टेजवर आणला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये। त्या स्टेजवरून आता तो आंतरराष्ट्रीय मंचावरती गेला। म्हणजे मागच्या 3 वर्षापासून आम्ही प्रो खेळतोय आणि एक म्हणतात ना देवाची कृपा आणि ह्या सगळ्या पोरांची मेहनत की पुढच्या 3 वर्षासाठी सलग आम्हाला डायरेक्ट गोल्डन तिकीट मिळालेलं आहे। हे फक्त आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे हे त्यांच्यामुळे। दुसरी गोष्ट, पहिलं असं व्हायचं की हा दहंडी म्हणजे टपोरी पोरांचा खेळ। सांगू इच्छितो, मी स्वतः फायनान्स मॅनेजर, लाभेश बोलत होता मगाशी, तो आर्चरी, त्याला वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आहे। त्याच्यानंतर तुषार नाईक हा बॉडी बिल्डर आहे, तो स्वतः जीव जिमखान्यामध्ये शिकवतो। अशी बरीच पोरं माझ्याकडे आहेत ना जी चांगल्या चांगल्या प्रोफेशनमध्ये काम करतात। आपलं सगळं घर सांभाळून 9 ते 6 9 ते 7 जो काय जॉबचा टायमिंग आहे तो करून हे सगळे रात्री जेवून परत 11 वाजता मैदानामध्ये असतात। 11चे मध्ये 12 1 2 मला तर वाटतं लास्ट मागच्या वर्षी आम्ही जे 8 उतरवले ह्या सगळ्या पोरांची म्हणत आम्ही 2:30 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह प्रॅक्टिस केलं, तेव्हा जाऊन ते 8 उतरवले आणि ह्यांचं चीज झालं। कसं होतं माहिती आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो ना, खूप जवळजवळ 2009 पासून 2024 पर्यंत बरीच वर्ष झाली, खूप प्रयत्न केले। आमचे वरचे 3 थर उतरायचे, मग आम्ही पाडायचं, मग जे काय असेल ते। पण गेल्या वर्षी जे 8 थर पहिल्यांदाच लावले आणि पहिल्यांदा ग्राउंडवर सगळी पोरं उतरली, ते जे असतं ना एक आपण म्हणतो ना मेहनतीचं फळ, हे खरं तर साईराम गोविंदा पथकाला गेल्या वर्षी मिळालं। त्याचप्रमाणे मी आशा बाळगतो आणि माझा एक निश्चय आहे की यावर्षी साईराम गोविंदा पथक हे प्रोमध्ये नक्कीच मोठं नाव करून दाखवेल आणि जोगेश्वरीमध्ये सगळ्यांची छाप सोडून जाईल। त्याचप्रमाणे आता हे जे सगळं आयोजन चाललंय, हे प्रोचं जे आयोजन करतात पूर्वेश सरनाईक, त्यांना पण आमच्याकडून खरं तर म्हणजे म्हणतात ना की मानधन तर आपण म्हणजे कोणाला काय बोलू शकत नाही किंवा काय मोठं पण कोणाला सांगू शकत नाही, पण त्यांनी जो प्रो जे वडिलांचं विजन मुलांनी घेतलं आणि मुलांनी एवढं मोठं केलं आहे त्यासाठी त्यांचे सर्व दहंडी मंडळाकडनं खूप खूप आभार। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी म्हणतात ना थोडक्यासाठी काहीतरी चुकतं, तो 1 सेकंद, ॲक्च्युली दहंडीमध्ये 1 सेकंद खूप महत्त्वाचा असतो। आपण म्हणतो 1 सेकंदाने काय होतं, 1 सेकंद हा दहंडी मंडळाच्या पोरांसाठी ना किती कड काढायला लागतो ना, हे आम्हाला खेळताना विचारा की 1 सेकंदाचं महत्त्व काय असतं ते। तेच 1 सेकंदाचं महत्त्व आम्हाला गेल्या वर्षी बघायला भेटलं जेव्हा थोडक्यासाठी विश्वविक्रम चुकला, थोडक्यासाठी। तर मी माझी अशी आशा बाळगतो आणि सगळ्या देवांकडे प्रार्थना करतो की त्यांचा जय जवान मंडळाचा ह्या वर्षी तरी 10 थराचा मानवी